दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव मिळाला पाहिजे अशी मागणी करत दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। विधान भवनाबाहेर या शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। दूध भुकटी आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयालाही यावेळी जोरदार विरोध करण्यात आलाय। दरम्यान विधान भवनाच्या बाहेर सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी या आंदोलकांना तात्काळ ताब्यात घेतलं। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी विशाल सवने यांच्याकडून घेऊया। विशाल, आज राज्याच्या अनेक भागात दूध उत्पादकांनी आंदोलन केलं, मात्र थेट विधान भवनाबाहेर सुद्धा हे शेतकरी आक्रमक झाले। आत्ताचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच आजचा पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशीचा अर्थसंकल्प सादर होणार आहे। याच पार्श्वभूमीवरती विधान भवनाच्या गेटवर आज शेतकरी जमले आणि शेतकऱ्यांनी इथं थेट आंदोलन केलं। त्यांची मुख्य मागणी होती की दुधाला भाव मिळाला पाहिजे, दुधाला योग्य दर मिळाले पाहिजे, ही त्यांची मुख्य मागणी होती। आणि हे आंदोलन त्यांनी करत असताना विधानभवनाच्या गेटवरती दूध जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याचबरोबर केंद्र सरकारने जे पावडर जी आहे ती आयात करण्याची धोरण अवलंबलेलं आहे, त्याला देखील या ठिकाणी विरोध करण्यात आला। आणि त्यावेळेस तिथं सुरक्षेच्या नक्कीच 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 धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। तर विधान भवनाबाहेरची ही दृश्य आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलेले, दुधाला प्रति लिटर 40 रुपये भाव देण्याची मागणी आहे। विधान भवनाबाहेर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। दुधाला भाव मिळाला पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी शेतकऱ्यांनी केलेली आहे। दूध रस्त्यावर ओतत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला।